नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी म्हणत असते, पण दोन्ही लग्न एकाच ठिकाणी का? महाजनांच्या इथे दोन्ही लग्न तुम्हाला का करायचे आहेत? नाही, नको. जी लग्न वेगवेगळी होत आहेत ती अगदी तशीच होऊ देत. तेव्हा इथे एका ठिकाणी दोन्ही लग्न कशाला, असं भूमी म्हणते. तेव्हा मानसी म्हणत असते, अगं ताई, आता एका बाजूला तुझं लग्न आहे तर एका बाजूला आकाश भाऊजींचं लग्न आहे आणि आम्हाला दोन्ही लग्नामध्ये जायचं आहे. दोन्ही लग्न एन्जॉय करायचे आहेत. म्हणून जर एका ठिकाणी लग्न झाली तर आम्हाला तुझ्यासुद्धा लग्नामध्ये सामील होता येईल आणि मग भाऊजींच्यासुद्धा, म्हणून एका ठिकाणी होऊ दे ना. तेव्हा आजी म्हणत असतात, आता आकाशचं लग्न आहे म्हटल्यावरती पौर्णिमा आणि मानसी दोघीजणी तिकडे जाणार, कारण तो त्यांचा दीर आहे. म्हणजे त्या दोघीजणी तिथेच लग्नाला जाणार. तुमच्या दोघांची लग्न एकाच मुहूर्तावरती आहेत, त्याच्यामुळे मग आता आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी येता येणार नाही आहे. तेव्हा लग्न जरी वेगळ्या ठिकाणी असलं तरी आपण सगळे कार्यक्रम एका ठिकाणी करू शकतो ना, आणि आम्हालासुद्धा दोन्ही लग्नामध्ये सामील होता येईल. तेव्हा मानसी म्हणते, ताई, आता तू नाही म्हणू नकोस ना. तेव्हा इकडे आता भूमीला आठवतं, वेदांगी म्हणालेली असते, तू दुसरं कुणाबरोबर तरी लग्न कर, तेव्हाच माझी इन्सिक्युरिटी कमी होईल. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, ताई, तू त्या वेदांगीचा विचार करतेस का? प्लीज तू तिचा विचार करू नकोस, कारण तिच्याबरोबर आमचं बोलणं झालं आहे. तिची काहीच हरकत नाही आहे, म्हणून तर आम्ही इथे आलो ना तुझ्याबरोबर बोलायला. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, हे बघ, जसं आकाश आम्हाला महत्त्वाचं आहे भूमी, तसे तू सुद्धा महत्त्वाची आहेस. त्याच्यामुळे आम्हाला तुझ्या लग्नामध्ये सुद्धा आनंदाने सामील व्हायचं आहे. तेव्हा जर एका ठिकाणी झाला कार्यक्रम तर तुझ्या लग्नातसुद्धा सामील होताना येईल ना आम्हाला. तेव्हा इकडे भूमी तरीसुद्धा काही होकार द्यायला तयार नसते. माधव काका म्हणतात की भूमी, ते एवढं म्हणताय तर मग आता होऊ दे ना तिथे कार्यक्रम. प्रशांतसुद्धा म्हणतो की ताई, होऊ दे ना तिकडे कार्यक्रम, आपण जाऊया सगळेजण. तेव्हा इथे निलंबरी मात्र आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तिला असं वाटत असतं की तिथे जर कार्यक्रम झाला आणि भूमीच्या मनामध्ये जर आकाशबद्दल काही फिलिंग्स वगैरे आल्या तर काय होईल. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की ताई, आता नाही म्हणू नकोस, आता एका ठिकाणी कार्यक्रम होऊ दे ना. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, होऊ दे आजीच्या मनासारखं. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते की दोन्ही लग्न एका ठिकाणी झाली तर किती मज्जा येईल, तुला माहिती आहे का? म्हणजे भूमीताई आणि आकाश भाऊजींचं लग्न एकाच दिवशी होणार आहे. खूपच जास्त मज्जा येईल. भूमीताई, तू आताच आमच्याबरोबर घरी चल, म्हणजे सगळे विधीसुद्धा एकत्रच होतील. तेव्हा इथे भूमी आणि मानसी आणि आजी तिघी घरी येतात. तेव्हा इथे जोरात औक्षणाची तयारी केलेली असते. आकाश इथे पौर्णिमेला भूमीचं औक्षण करायला सांगतो. तिच्यावरती गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. भूमी म्हणत असते की माझं असं एवढं का तुम्ही स्वागत करते, मला कळत नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, कारण आज तू या घरामध्ये फक्त आमची बहीण म्हणून येत नाही आहेस ना. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, मनातल्या मनातच म्हणत असतो, तू या घरामध्ये माझी बायको आणि या घरची लक्ष्मी म्हणून तू येतेस आणि कायम तू आता इथेच राहणार आहेस. तुला मी अजिबात इथून कुठेही जाऊ देणार नाही आहे, असं आकाश म्हणत असतो. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, आता तुझं सुद्धा लग्न होणार आहे, मग तुझं स्पेशल स्वागत तर व्हायलाच हवं ना. मीच करतोय ते तुझं स्वागत. तेव्हा इथे भूमी खूपच जास्त इमोशनल झालेली असते. भूमी म्हणत असते की आकाश, तुझं लग्न वेदांगी बरोबर होतं आहे, म्हणजे एरवी तर तू माझा मित्र म्हणून मला हवाहवासच वाटतोस, पण जेव्हा कळतं की तुझं लग्न वेदांगी बरोबर होतं आहे तेव्हा मला खूप जास्त त्रास होतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, आता तिथेच का उभी आहेस, आता आतमध्ये ये ना. तेव्हा भूमी आता घरामध्ये जात असतानाच तिथे भानुशाली येतो आणि म्हणत असतो की भूमी मॅडम. तेव्हा इथे भूमी लगेचच तिथे थांबते. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो की भूमी, आता आपलं लग्न ठरले, मग आता माझी होणारी बायको जिथे असेल तिथे मला असलंच पाहिजे ना. तेव्हा आता दोघेही आपण सोबत गृहप्रवेश करूया, तुमची काही हरकत तर नसेल ना. तेव्हा इथे भूमीला आता खूपच जास्त ऑकवर्ड वाटत असतं, कारण अचानकपणे भानुशाली तिथे टपकलेला असतो. तेव्हा इथे आकाश आता खूपच जास्त रागवलेला असतो, तरीसुद्धा भूमीसाठी तो गप्प बसतो. तेव्हा इथे आता भानुशाली म्हणत असतो की भूमी मॅडम, मी इथे आलो आहे ते तुम्हाला आवडलं आहे ना. आता जिथे माझी होणारी बायको असेल तिथेच मला जायला हवं आहे ना. तेव्हा इथे आकाश हातामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचं ताट घेऊन उभा असतो. तेव्हा भानुशाली म्हणतो की पौर्णिमा, तुम्ही माझं स्वागत नाही का करणार, माझं औक्षण नाही का करणार. तेव्हा आता पौर्णिमा त्याचं सुद्धा औक्षण करते. तेव्हा भानुशाली म्हणत असतात की आकाश, माझ्या अंगावरती तू गुलाबाच्या पाकळ्या नाही का आता टाकणार आहेस, माझं स्वागत नाही करणार. तेव्हा इथे आकाश आता पाकळ्या त्याच्या अंगावरती टाकायला जातच असतो, पण तेवढ्यातच त्याच्या हातातून ताट निसटून आता खाली पडतं आणि सगळ्या पाकळ्यासुद्धा खाली पडतात आणि खराब होतात. तेव्हा इथे भानुशालीला कळलेलं असतं की हे सगळं आकाशने मुद्दामून केले. तेव्हा भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आकाश,
आकाश तुझ्याकडे बघितलं ना की मला छान वाटतं, पण त्या नजरेने मी इथे भानुशाली यांना कधीही बघू शकत नाही. तर इथे रागिनी म्हणत असते, अरे देवा, जे काही झालं ते झालं, चला आता पुढच्या कार्यक्रमाला लागा. तेवढ्यातच आता मानसी आहे त्याने म्हणत असते की मला बोलायचं आहे तुमच्याशी मावशी. तेव्हा रागिनी म्हणत असते बोल ना. तेव्हा मानसी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, आता भूमीचे सगळे कार्यक्रम इथेच पार पडणार आहेत का? जर तसं झालं आणि आकाश जर तिच्यापासून दूर नाही झालं तर दोघं जण एकत्र आले तर मग काय करायचं आपण? तेव्हा रागिनी म्हणते तू कशाला एवढा विचार करतेस ग? हे बघ, आपण जर आता ह्या खेळामध्ये उतरलोय ना तर सगळ्या पुरावे निश्चित आणि तयारी निश्चित आपण उतरलेला होतो, काळजी करू नको. आणि जे काही होईल ना ते आपल्याच फेवरमध्ये होणार आहे. तू फक्त आकाशबरोबर आता लग्न होण्याचं स्वप्न बघ, तुझं लग्न त्याच्याबरोबरच होणार आहे. तेव्हा इथे आता खूपच जास्त वेदांगी खुश होते, कारण तिला आकाशबरोबर खरं खुरं लग्न हे करायचं असतं आणि त्यासाठीच तिचे प्रयत्न असतात. तेव्हा इथे आता ते प्रयत्न पूर्ण होतील का की नाही होणार याची सुद्धा काळजी आता वेदांगी घेत असते. आणि जर माझ्या मनासारखं नाही झालं ना तर भूमी आणि आकाश मी तुम्हाला सोडणार नाही असं सुद्धा ती म्हणते. तर इकडे मानसी आता खूप छान अशी तयार करत असते भूमीला. मानसी म्हणत असते ताई तुला माहिती आहे का तू किती सुंदर दिसतेस ते? तेव्हा इकडे भूमी आता डोळे उघडून बघते. मानसी म्हणते ताई काय ग, मी एवढी मेहनत करते तुला तयार करण्यासाठी आणि तुझा चेहरा काय एवढा उतरलाय, थोडंसुद्धा चेहऱ्यावरती तुझ्या स्माईल नाही आहे, तुला कळतंय का? ताई काय झाले, काही बोलशील का? तेव्हा भूमी म्हणते नाही काही नाही. तेव्हा मानसी म्हणते ताई मी तुला ना एक गोष्ट सांगते. एक गोष्ट अशी आहे, एम्प्लॉई होती ती आहे ना आपल्या ऑफिसमध्ये खूपच जास्त प्रामाणिकपणे काम करायची, पण एके दिवशी तिच्यावरती चोरीचा आळ घेण्यात आला आणि तिला एका रूममध्ये बंद करून ठेवलं आणि तिच्यासमोर आग सोडली, कारण ती मुलगी प्रामाणिकपणे काम करत असायची आणि तेच कुणालाही आवडायचं नाही. तेव्हा इथे आता सगळीकडे आग असल्यामुळे आता भूमी तिथे अटकलेली असते आणि आता भूमीला बाहेर कसं काढायचं यासाठी आता सगळेजण प्रयत्न करत असतात. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते भूमीताई तुझ्या आजूबाजूने आग लागली आणि तू एकटीच आतमध्ये आहेस, तू डोळे बंद कर आणि सांग तू तेव्हा कुणाला आवाज देशील, कोण येईल तुला वाचवायला असं तुला वाटतंय? तेव्हा इथे भूमी आपले डोळे बंद करते आणि म्हणते की आकाश येईल मला वाचवायला. तेव्हा मानसी म्हणते बघितलंस ना ताई, म्हणजे अगं मला हेच सांगायचं आहे तुला की तू आकाश जिजूंचं नाव घेतलंस म्हणजे तुझ्या मनामध्ये सुद्धा तुला माहिती आहे की आकाश जिजूस असे आहेत जे तुला लगेचच्या लगेच घ्यायला येतील आणि ते भानुशाली अजिबातच नाही. मला ते तुझ्यासाठी अजिबात पसंत नाही आहेत, कळते तुला? तेव्हा इकडे आता सगळ्यांनाच आता भानुशाली हे ओके वाटत असतात, पण काहींना आता त्याचा खूपच जास्त रागा येत असतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते ताई तुझ्या मनात काय चाललंय तुला तरी कळतंय का? तेव्हा भूमी म्हणते नाही म्हणू, मला खरंच काहीच कळत नाही आहे. मी कसं काय आकाशचं नाव घेतलं, त्याच्या तोंडून माझं नाव कसं काय आलं? तेव्हा इकडे भूमी आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती म्हणते आणि तुला माहिती आहे का, जेव्हा तू म्हणत होतीस ना की माझ्या आजूबाजूला आग आहे, ते मी आधीच सगळं अनुभवले, कुणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करत होतो असं मला दिसत होतं. तेव्हा इथे मनू म्हणते बरं जाऊ दे ताई, तू नको एवढा विचार करूस, आता हे घे पाणी घे. आणि मनू म्हणते काय झालं ताईला, ताई केवढी घाबरली. तर इकडे आता बांगड्या भरण्यासाठी आता इथे कासरसुद्धा आलेला असतो. तेव्हा भूमी आता पाटावरती बसते, वेदांगीसुद्धा भरलेली असते. तेव्हा इथे भानुशालीने आपल्या हाताने चुडा तयार करून आता इथे त्या काकांच्या हातामध्ये दिलेला असतो आणि तो म्हणतो की हा चुडा माझ्या नवरीच्या हातामध्ये गेला पाहिजे. तेव्हा इकडे आकाशने सुद्धा आता छान असे जोडे तयार केलेले असतात. आकाश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की भूमीला हा जोडा खूपच जास्त सुंदर दिसेल आणि ते तसंच व्हायला हवंय. तेव्हा वेदांगी आता इथे आकाशच्या हातातून तो चुडा घेते आणि म्हणते की आकाश अरे किती सुंदर चुडा काढलेस तू माझ्यासाठी, तुला माहिती आहे का, मला खरंच खूप आवडला हा चुडा, मलाच हाच चुडा भरा असं सुद्धा वेदांगी म्हणते. तेव्हा इथे आकाशने जो चुडा खरं तर भूमीसाठी काढलेला असतो, पण इथे वेदांगी म्हणत असते की मला ह्याच बांगड्या हव्या आहेत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो त्या बांगड्या तू माझ्याकडे दे, मी तुला नंतर हेल्प करतो. तेव्हा इथे आता काका बांगड्या घालायला जातच असतात. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की बरं चला तुम्ही सुद्धा आता घाई करा, लवकरात लवकर आमच्या मुलींच्या हातामध्ये तुम्ही बांगड्या भरा. तेव्हा इथे आता काका बांगड्या भरत असताना भूमीने आपला हात तर पुढे केलेला असतो. तेव्हा आकाश तिच्या हाताकडे बघतच राहतो, कारण आता आकाशच्या नावाचा जुडा जायला हवाय, तर तो भानुशालीने दिलेल्या बांगड्या तिच्या हातामध्ये घातल्या जात असतात. तेव्हा इथे आकाशला राग आलेला असतो. तेवढ्यातच आता आकाश खूपच जास्त हट्टावरती पेटलेला असतो. तेव्हा इथे भूमी आता बांगड्या भरून घेत असताना
तिथेच लगेचच गुरुजी भूमीच्या हातामध्ये त्याच बांगड्या भरतात ज्या आकाशने जुळवून दिलेल्या असतात. तेव्हा इथे बांगड्या भरत असताना लाईट बंद होते. लाईट गेल्यानंतर इथे सगळेजण जागच्या जागी बसलेले असतात. तेव्हा मोठी बॅटरी लावल्यानंतर काकांनी आपल्याबरोबर एक बॅटरीसुद्धा आणलेली असते, ती पण छोटी. तेव्हा इथे आता भूमीच्या हातामध्ये भानुशालीने दिलेला चुडा न घालता आकाशने दिलेला चुडा हा भानुशालीच्या ऐवजी भूमीच्या हातामध्ये गेलेला असतो. ते बघून इथे आकाशला आणि ॲडव्होकेट भानुशाली यांना खूपच जास्त आश्चर्य वाटतं. तेव्हा इकडे आता वेदांगीला खूपच जास्त राग येतो. तिच्यासाठी काढलेला चुडा भूमीच्या हातामध्ये गेलेला असतो. तेव्हा इथे काका म्हणतात, हे बघा लाईट गेली तर मला सुद्धा काही सुचलं नाही ना, म्हणून मी कदाचित त्यांचा हात पकडून त्यांच्याच हातामध्ये त्या बांगड्या भरलेल्या आहेत. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात की हे बघा, उद्या भूमी मॅडमला बांगड्या भरण्यासाठी माणसं येतील, पण तुम्हाला सुद्धा माझं एक काम करायचं आहे, म्हणजे मी भूमी मॅडमसाठी आणलेला चुडा भूमी मॅडमच्या हातामध्ये जाऊ द्या. तेव्हा इथे काकांना आता तो चुडा दिलेला असतो भूमीच्या हातामध्ये घालण्यासाठी, पण तेवढ्यातच अथर्वाडी माणसाने सुद्धा त्यांना पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की हे बघा आकाश भाऊजी, जो चुडा तुमच्या हातामध्ये देतील ना तोच भूमीताईच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या हातामध्ये तुम्हाला घालायचा आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याने दिलेला चुडा नाही, कळते का तुम्हाला, आणि तुमच्या कामाचे हवे तेवढे पैसे मिळतील तुम्हाला. तेव्हा इथे सांगितल्याप्रमाणे काकांनी आता आकाशच्या नावाचा चुडा भूमीच्या हातामध्ये भरलेला असतो. तेव्हा आकाश तो चुडा बघतो आणि खूपच जास्त खुश होतो. तेव्हा इकडे भानुशाली म्हणत असतो की आताच्या आता हा चुडा काढून टाका. तेव्हा काका म्हणतात की ते अपशकुन होईल, एकदा मुलीच्या हातामध्ये भरलेला चुडा पुन्हा उतरवला जात नाही. तेव्हा इथे आजी म्हणत असतात मग ठीक आहे, तोच चुडा तुम्ही आता भूमीच्या हातामध्ये भरा जो आकाशने तुमच्या हातामध्ये दिला होता. आता इथे अपशकुन व्हायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा इथे जे बांगड्या भरायला काका आलेले असतात ते सुद्धा अथर्वाडी माणसेचं ऐकून आता भूमीच्या हातामध्ये छान आणि सुंदर असा आकाशने दिलेला चुडा भरतात. तेव्हा इथे आकाशकडे भूमी आता बघतच असते. इथे इनडायरेक्टली का होईना पण सगळं काही अगदी आकाशच्याच बाजूने होत असतं. इथे बांगड्यासुद्धा आता आकाशने दिलेल्याच भरल्या गेलेल्या असतात. तेव्हा इथे भूमी आपला हात आता बघत असते, तेव्हा तिचा हात खूपच जास्त सुंदर दिसत असतात. तेव्हा इथे आता भूमी आकाशकडे बघत असताना ती म्हणत असते की आकाश, मला असं वाटते की तुझं वेदांगी बरोबर लग्न होतंय, त्यामुळेच मला हा जास्त त्रास होतोय की काय. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाशची उष्टी हळद घेऊन रागिनी आता जात असते. तेवढ्यातच तिच्या हातातून ती सगळी हळद खाली पडते आणि त्याचे शिंतोडे आता भूमीवरती उडतात. त्याच्यामुळे इथे भानुशालीला राग येतो. तो म्हणत असतो की एका परपुरुषाची हळद भूमी मॅडमला लागली, त्यामुळे आता मी इथे आमचं लग्न होऊ देणार नाही आहे, आम्ही इथे एक मिनिटसुद्धा थांबणार नाही. तर इथे आकाशच्या नावाची हळद आता भूमीला लागलेली असते. भानुशाली आता भूमीला घेऊन जात असताना आकाश तिचा हात पकडतो आणि तिला तिथेच थांबून घेतो. तेव्हा इकडे ॲडव्होकेट भानुशाली याला खूपच जास्त राग येतो.